हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी तुपकर घेऊन आले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. मी आज खूप एक्सायटेड आहे व्लॉग करायला बिकॉज टुडे इज माय बर्थडे. सो आजचा व्लॉग, आजचा म्हणजे अजून 12 वाजायचे, तर 12 नंतरपासून उद्याचा दिवस कसा असणार आहे, कसं कसं माझा बर्थडे जाईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मला छोटंसं सरप्राईज मिळालं, क्यूट असं, ते मी ह्याच्यानंतर ॲड करते. सो स्टे ट्यून्ड. मी तर खूप एक्सायटेड. व्हॉट अ सरप्राईज. फ्रीडो जास्त एक्सायटेड आहे. मला खूप नर्वस फील होत आहे, काहीतरी आपण ते करत आहे. आय रिअली डोंट नो, आणि मी खूप एक्सायटेड आहे. त्यात आता लाईट गेली होती, खूप 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 रडू येत होतं, पण आता मी रेडी आहे. मी काहीतरी करत आहे. मला खूप हसू येत आहे. हां, मेन ॲज युजल लास्ट इयर पण श्रावणी माझ्या बड्डेला नव्हती, आणि ह्या इयर पण ती माझ्या बड्डेला नाही आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तिला पार्टी देऊ की नको, चिडू की नको चिडू. मान्य आहे ट्रिप इज इम्पॉर्टंट, पण मला काय ऐका नाही. 12:05 बाय बाय. व्हिडिओ इज हिअर. पण तो भाव खाते कारण आतमध्ये केक आहे ना, त्याचा म्हणजे मी महत्त्वाची नाही, केक महत्त्वाचा आहे. तुम्हाला दिसेलच. किचनच्या बाहेर बसला आहे तो एक्झॅक्ट. मी इकडे बोलवते पण तो येत नाही. पूर्वा, काय चाललंय तुमचं घरचं? काम चाललंय. हिअर इज सरप्राईज. ही डिंगवाली इकडे पण आहे की ते टीव्ही. हा, ती लाव. वाव, Happy birthday to you. Happy birthday dear Tupkar. Happy birthday to you. वाव. आपण हे नाही आणली सुरी. अरे वाईट नको का, आडवं guys, here is the next surprise. My boys are here. मी आता चालली आहे बाहेर. मला माहिती कुठं थांबले. बरे वाटतंय मला. 12 वाजता एवढा छान बड्डे चाललाय. उद्या तर की नाही पूर्वा? बरोबर. ਕੱਲ ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਕੁੜੀ ਮਿਲੀ ਜਿਹਦੇ ਗੱਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਟੋਏ ਮੋਏ 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 ਮੋਏ. सो आय एम बॅक होम. म्हणजे मी कधीच आली घरी, मला आवरायला वगैरे वेळ लागला. कळलं असेल तुम्हाला का. ज्या एक्साइटमेंटनी मी गेले होते त्या एक्साइटमेंटचा पार तुतडा म्हणतात ना, तसं केलं या पोरांनी. तर मी एक क्लिप ॲड केली छोटीशी, त्याच्यावर कळलं असं त्यांनी माझ्यासोबत काय केलं आहे. ठीक आहे, उद्या त्यांनी हे असलं काय करायला नको म्हणजे झालं. उद्या छान आवडणार आहे. तर आत्ता वाजले 4 आणि आम्ही बनवतोय मॅगी. इट्स अ गर्ल्स नाईट. एवढ्या रात्री आम्ही काय करतो, मी अँड पूर्वा. अनफॉर्च्युनेटली धन्य आमच्यासोबत नाही आहे. तिची एक्झाम्स आहेत उद्या. भर रात्री 4 वाजता मॅगी बनवतोय का आता आम्हाला भूक लागली. म्हणून आम्ही तुला मिस करतोय, पण आम्ही उद्या पण नाही करणार आहे, त्यामुळे चलत आहे. सो आय होप लवकर बनते. आम्हाला खूप झोप पण आली आहे, पण खूप भूक पण लागली आहे. तर खातो आणि झोपतो. आणि आमचा फ्रीडो, मी झोपल्याशिवाय तो कसं झोपेल? कुठे गेला? एकटाच खेळतोय अंदर. इकडे झोपलाय तो आहे.
तुम्हाला नाही दिसणार. जाऊ लेट्स गो. मी दिसते. आम्ही आता खातो आणि उद्या भेटूयात आपण सकाळी. मला 7ला उठायचं आहे ॲट एनी हाऊ आणि घरी जायचं आहे आणि मग आवरून सलूनमध्ये. सो खूप काम आहेत उद्या. स्टे ट्यून्ड फॉर टुमॉरो. बाय बाय. हे गायज गुड मॉर्निंग. व्हॉट्सॲप. आता मी चालली आहे दुसरीकडे आहे ग्रुप माझा हेअरकट वगैरे ग्रूमिंग सेशन करायला. सो खूप लेट झालं ऑलरेडी. आता पण मला खूप लेट झाला पण तुमच्यासाठी काय पण. तर मी चालली आहे तिकडे फटाफट. तिकडे गेल्यावर आपण बोलूया. मला दाखवतो माझं न्यू लुक. सो स्टे ट्यून्ड. I am ready to go. तर मी रेडी आता. कशी दिसते मी. ऑल थँक्स टू कुणाल. मला जसा लुक हवा होता तसा झाला आहे एकदम परफेक्ट. मी फक्त त्याला एक रील दाखवली की मला असं असं करायचं आहे आणि त्याने ऑन पॉईंट. जादू आहे भाई तुझ्या आता. खरंच त्याच्याशिवाय मला कोणाचंच हेअरकट आवडत नाही. ही इज द बेस्ट. इफ तुम्हाला पण आवडला असेल किंवा जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची ID मेन्शन करते. डू विजिट. ही इज रिअली ग्रेट. रिअली बघू शकता तुम्ही. सो येस आय एम रेडी टू गो. मी माझ्या ॲज युजल मुलींची वाट बघते. वी आर गोईंग ऑन अ लंच डेट आणि बघू पुढे कसं काय होतं आहे. स्टेट यू. So finally I am here technical 2 hour struggle. दोन तास गेले ना का आपण. 2ला निघालो आम्ही 4ला पोहोचलो. तर तुम्हाला दाखवते प्रिटी गर्ल्स सगळे खाणच बघणे. ऐक सो आणि आता थोडंसं खातो आणि बोलू आपण. तर पळतोय आम्ही कसे. आमचे बॉईज आलेत तिकडे ऑलरेडी आणि आमचे फ्रेंड्स आलेत आणि आम्ही अजून इथंच आहे आणि कॉलेजला जायला वेळ आहे. कॉलेज कशी जायचं आहे ज्याला खूप वेळ आहे आणि आम्ही खोटं बोललो आम्ही निघालो आहे आणि आम्ही अजून इथंच आहे. सो लेट्स गो. बागो हिल्समध्ये वाट लागली आहे शॉर्ट. तर भेटूयात तिकडे. रात्रीचं तर तमाशा बघितला असेल. आता जर भरवलं तर मी त्यांना फटके देणार. हाय गुड्डू. हाय एव्हरीबडी. रितू मी तुला आता झूम इन करणार आहे. का रे आरतीला घेणार. अरे असं पाहिजे. नाही तर हे रडकी लोक रडतात. हा पण तू ब्लॉग किती हाय तेजू काय सॉन्ग नाही का 5 मिनिटाचा जर व्हायला पाहिजे तो काय शॉर्ट्स करतेय. आणि असल्यावर बघायचं आधी अख्खं बघायला शिक माझा ब्लॉग. व्ह्यूज जातील मला थोडेसे. आपलीच लोक आपल्याला. शाउट आउट आहे माझ्याकडून तुला. मनावर दगड ठेवून. मनावर दगड ठेवून अशीच आहे ती लोक. परमिशन नाही भेटलं काय सांगतोय मला ऐकायचं. चांगलं वाटतं. स्वतःलाच घ्यायचं. धन्यवाद. थँक्स. स्वतः दिसत नाही तुम्ही. थोडंसं टॉर्च मारा स्वतःवर. त्याच्यावर पण मार. हा येतोय. ह्याला मी खूप त्रास देते पण हा बिचारा येतो माझ्यासाठी. आणि ह्याला तो खूपच देतो. रात्री त्रास देते मी ह्याला बिचारे. मला पण देतीस खूपच. 12 वाजता फोन. बर्थडेच्या दिवशी बिचारा माझ्या बर्थडेला आलाय. थँक्स गाईज. रडू का अरे दुसऱ्या नको ना एवढं नको. पब्लिक होणार आहेत गोष्टी. थँक्स गाईज.
इट्स किती वाजलेत का अजून पण माझा बर्थडे संपला नाही आहे गाईस. 11:30 झालेत आणि एपीची परंपरा 12ला केक कापायचा आणि चालली आहे आता एपीत. लास्ट बट नॉट द लिस्ट एपीने केक नाही कापलं तर कसं होईल. सो आय एम गोईंग. स्टे ट्यून्ड. लास्ट केक ना होपफुली. कंटाळा आला आता मला केक कापून. सो येस बाय बाय. थोडी संस्कारी झाली आहे मी आता कुर्ती विरती. तरी आमची अजून गर्ल्स नाईट पण आहे. सो खरंच स्टे ट्यून्ड. बाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तुका. हॅपी बर्थडे टू यू. हे गाईज सो इट्स डे 2. ॲक्च्युली काल आम्ही जरा जास्तच म्हणजे मी तर जरा जास्तच दमले होते. सो मी डायरेक्ट झोपून गेले. त्यामुळे मी ब्लॉग आज एंड करते. उन्हामुळे खूप एक्झॉस्ट झालं होतं. खूप म्हणजे खूप जास्त. पुण्यात खूप मॅक्स ऊन आहे. कधी कधी असं वाटतं का मी मध्ये जन्म घेतला असेल. इतकं गरम होत होतं की बासच. सो छान होतं पण बड्डे. लाईक मला जसं हवं होतं तसा स्वीट अँड सिम्पल. माझी लोकं मला भेटली. मी त्यांच्यासोबत वेळ घालवला. इट वॉज गुड. बस बेस्ट बड्डे वी कॅन से. सो येस दॅट्स इट फॉर द डे. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट्समध्ये टाका. मी नक्की उत्तर देईल. आणि आता आम्ही थोडेसे फ्री आहोत तर आम्ही काहीतरी प्लॅन करतो आहे. लवकरच आम्ही एक व्हिडिओ करणार आहे म्हणजे गर्ल्सचा चॅलेंज व्हिडिओ समथिंग. ते सांगत होते मला की असं असं करू. सो येस सून वी आर प्लॅनिंग टू. दॅट्स इट. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट व्लॉग.